महाराष्ट्रभरात गाजलेल्या शिक्षकांच्या सामूहिक रजा आंदोलनाबद्दल जाणून घेऊया। 5 डिसेंबर रोजी राज्यभरातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी टीईटी अनिवार्यता, जुनी पेन्शन तसेच प्रलंबित मागण्यांच्या समाधानासाठी शाळा बंद आंदोलन केलेत। अमरावतीमध्येही या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे। 5 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्रात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा घेऊन राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन केलं। हे आंदोलन कोणालाही वेठीस धरण्यासाठी नव्हते, तर शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संबंधित गंभीर प्रश्नांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावेत हा एकमेव उद्देश होता। या आंदोलनाचे मुख्य कारण म्हणजे शिक्षकांसाठी टीईटी सक्ती, थांबविलेल्या पदोन्नती, जुनी पेन्शन योजना, संच मान्यता, शाळा बंद धोरण, शिक्षण सेवक योजना आणि शिक्षकेतर पदभरती यासह 15 महत्त्वपूर्ण मागण्या। शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या नोटिशीनुसार राज्यभरातील सर्व संघटना उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभागी झाल्या। आज 5 डिसेंबर 2025 ला अमरावती जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आलेला आहे की सर्व शिक्षकांना टीईटी सक्तीची या विरोधामध्ये हे आमचं एक दिवसीय शाळा बंद आंदोलन या ठिकाणी होते आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या शिक्षकांची सेवा 20-25 वर्षाची झालेली आहे आणि ज्यावेळेस तो शिक्षक या सेवेमध्ये आलेला आहे त्यावेळेस त्याला जी पात्रता होती ती पात्रता पूर्ण करून तो या ठिकाणी आलेला आहे। मग 25-25, 30-30 वर्ष सेवा झाल्यानंतर आता टीईटी सक्ती का, हा आमचा विषय आहे। आम्हाला टीईटीची भीती नाही। टीईटीचा शासन निर्णय हा ऑगस्ट 2013 ला आलेला आहे आणि 13 नंतर जी काही भरती प्रक्रिया झालेली आहे ती टीईटी नुसारच झालेली आहे। मग आधीच्या शिक्षकांना टीईटी सक्तीची कशी, हा आमचा प्रश्न आहे। या टीईटी विरोधात शासनानं न्यायालयामध्ये पुढे लोक याची दाखल करावी आणि टीईटी सक्ती मागे घ्यावी ही आमची या ठिकाणी मागणी आहे। आणि दुसरं आमची एक मागणी आहे, 15 मार्च 2024 शासन निर्णय संच मान्यता हा शासन निर्णय अन्यायकारक आहे, गरिबाचं शिक्षण बंद करणारा आहे, गावातील देवाशाळा बंद करणारा आहे। हा शासन निर्णय रद्द व्हायला पाहिजे ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे। मुख्य मागण्या: प्राथमिक शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्यता रद्द करावी, टीईटी प्रलंबित असल्यामुळे पदोन्नती प्रक्रिया तातडीने सुरू करावी, जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद करण्याचे धोरण रद्द करावे, शिक्षण सेवक योजना बंद करून नियमित शिक्षक भरती करावी, सर्व पदवीधर शिक्षकांना समान वेतन श्रेणी लागू करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बंद असलेली पदभरती सुरू करावी, बीएलओ व अन्य ऑनलाईन ऑफलाईन गैर शैक्षणिक बंद करावीत, वसती शाळा शिक्षकांच्या सेवांना पहिल्या नियुक्तीपासून मान्यता द्यावी, ग्रामीण भागातील शिक्षकांसाठी निवासस्थानाची सोय करावी, नगरपालिका शिक्षकांच्या वेतनासाठी स्वतंत्र पथक स्थापन करावे, कंत्राटी शिक्षक धोरण रद्द करून नियमित नेमणुका कराव्यात, मंत्रालय स्तरावर त्रैमासिक बैठकांची व्यवस्था करावी, आंतरजिल्हा बदली तत्काळ सुरू करावी। अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी शिक्षकांनी परवानगी मागितली होती, मात्र निवडणूक आचारसंहिता लागू असल्याचे कारण देत परवानगी नाकारण्यात आली। यानंतर शिक्षकांनी निषेध म्हणून औपचारिक रजा टाकून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली आणि टीईटी अनिवार्यता रद्द करण्याची मागणी ठामपणे मांडली। या आंदोलनात विविध शिक्षक संघटनांसह हजारो शिक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली। शिक्षकांच्या म्हणण्यानुसार या मागण्या न्याय्य आहेत आणि शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने निर्णय घेतले नाही तर पुढील काळात अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे। टीईटी परीक्षा आहे आंदोलन आहे। टीईटीच्या विरोधात सर्वजण एकजुटीनं सगळ्या संघटनांनी आंदोलन उभारलेलं आहे आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे। पण आमची समस्या अशी आहे की ही एकता होऊ नये, कारण प्रत्येक आज कोणती ना कोणती स्पर्धा परीक्षा देऊन या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत, निवड मंडळ असो की टीईटी असो, या ठिकाणी टीईटीला फक्त विरोध आहे आणि 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा निर्णय जो आहे तो अतिशय शिक्षणासाठी दोन्हीसाठी घातक आहे। त्या शाळा घातल्या पाहिजे मराठी शाळा, त्यासाठी 15 मार्च 2024 मान्य नाही, त्यासाठी सुद्धा हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आहे। इतरही मुद्दे आहेत ज्या ठिकाणी नगरपालिका, महानगरपालिका यांच्यासाठी वेगळे पगार खाते असावे, नंतर शिक्षकांना राहण्यासाठी मुख्यालय असावं,
असं अनेक